केलं. नमस्कार. सध्या मी खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस स्टेशन बाहेर आहे आणि वडगाव जे खंडाळा तालुक्यातच येतं, वडगाव पोतनीस या गावातील विद्यमान सरपंच यांची तक्रार शिरवळ पोलीस स्टेशननं घेतली नाही आणि त्यांना इथं काही काळ बसवून हे ठेवलं आणि याच्याच विरोधात ते सातारा पोलीस अधीक्षक SP साहेब यांच्याकडे गेले की नेमकं सरपंचांवर ही वेळ का आली की त्यांना सातारा SP यांच्याकडे जावं लागलं. काय नेमकं प्रकार झालता आणि हा कसा आणि किती तारखेला आणि कोणवारी झाला? ह्याची सुरुवात 22 तारखेपासून झाली. 22 तारखेला ज्यावेळेस राहुल शंकर खामकर यानं धमकीवाजा बोलणं केलं होतं की तुला त्रासदायक होईल, त्यावेळेस मी त्याच दिवशी मी बाहेरगावी गेले होते, तर त्याच दिवशी येऊन पोलीस स्टेशनला त्याच्याविषयी तक्रार अर्ज केला होता की त्याच्यापासून आमच्या कुटुंबाला धोका आहे. माझे पती कामानिमित्त बाहेर आहेत, ह्याचे पण तक्रार अर्जाची ओसी माझ्याकडे आहे. त्याच वेळेस जर पोलिसांनी योग्य वेळी योग्य सहकार्य केलं असतं तर 8 दिवसांनी शनिवारी माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला नसता. राहुल शंकर खामकर ह्याने बाहेरच्या 4 महिला व 2 पुरुष हे घेऊन मी घरी एकटे असताना आहे ना, त्यांनी त्याची आई दाखवायला आली. मी माझ्या घरात उभी होते, त्यांनी दाखवलं की ही ती बाई असं म्हणून मग त्या महिला एकदम माझ्यावर आल्या. तुमच्या गावातल्या त्या महिला नव्हत्या? नाही, त्या अनोळखी महिला आहेत. त्या राहुल शंकर खामकरचं नाव घेत होत्या. त्या आमच्या गावातील नाहीत, त्या अनोळखी आहेत, मला माहिती नाही, पण त्या म्हणत होत्या मी त्याची बहीण आहे. पण त्या येतानाच घरात एंट्री करतानाच शिवीगाळ वगैरे अर्वाच्य भाषेत बोलत होत्या. तू सरपंच आहेस, काय आहेस, असं तसं. मला वाटलं धिप्पाड महिला आहेत, पोलीस स्टेशनच्या आहेत, मी तक्रार केली म्हणून आल्यात का काय, म्हणून मी त्यांना विचारलं तुम्ही कुठल्या महिला काय आहे, तर त्यांनी शिवीगाळ वगैरे सुरुवात केली. तर मग मी शिवीगाळ देतात, आपल्या दारात येऊन मला शिवीगाळ करतायत, म्हणून मी त्यांचं रेकॉर्डिंग सुरू केलं असता त्यातील एका जेंट्सनं म्हणजे मला तुम्ही अर्ज दिला ना, त्याच्यावर तुम्ही शिरवळ पोलीस स्टेशनला भेट दिलती का किंवा फोनवर काय बोलणं झालं? नाही झालं. मला कसं वाटलं आता पोलीस स्टेशनला आपण दिले म्हटलं, मी पोलिसांवर विश्वास ठेवला ना, त्या विश्वासाला म्हणजे मी थोडंसं यायला पाहिजे होतं, हे माझी चूक झाली. पण मला काय वाटलं पोलीस प्रशासन काम करेल, म्हणजे आपल्यावर ही वेळ येणार नाही, त्यांच्यावर अवलंबून राहिले. त्यामुळं माझ्यावर हा जीवघेणा हल्ला झाला सर. आणि हल्ला झाला त्यावेळेस पण मी तिथं ओरडत होते जीवाच्या आकांतानं की मला वाचवा म्हणून. माझ्या शेजारी आमच्या गावच्या पोलीस पाटीलांचं घर आहे, त्या जर घरात बोलत असतील तर आवाज इतका येतो. सगळ्या प्रकारच्या वेळेस तर पुरुषानं माझा हात वगैरे मला खाली पाडलं. 4 महिला माझ्यावर तुटून पडल्या. त्यांनी म्हणजे माझ्या हातानं चपलीनं लाथाबुक्क्यांनी मला मारहाण केली सर. त्याच्यानंतर मी त्याच्यातून निसटून माझं दार उघडच होतं. मी त्याच्यातून बाहेर येत असताना पोलीस पाटील मॅडम बाहेर या, वाचवा वाचवा. माझा फोन घेतलाय, मी जीवाच्या आकांतानं ओरडत होते. पोलीस पाटील मॅडम आल्यानंतर मी बाहेर आल्यानंतर त्याही त्या महिलांना म्हणत होत्या की त्यांचा फोन द्या, तरी त्या महिला मला म्हटल्या नाही. ज्यावेळेस त्या महिला माझ्या नरड वगैरे दाबत होत्या म्हणजे बसल्या होत्या, त्यावेळेस त्या मला म्हटलेल्या होत्या की तुझा हाफ मर्डर करून इथं टाकला ना, तरी कुठल्या पोलीस स्टेशनला तू कुठेही आमचे फोटो दाखव, आम्ही दादांची माणसं आहे, आमच्यावर काही कारवाई होणार नाही. आणि ते तसंच घडलं. मी माझ्या मिस्टरांना फोन लावत होते, ते मुलीला शाळेत आणायला गेले होते, ते आले 1:45 वाजता मुलीला घेऊन. त्याच्यानंतर ती बाई तशी बोलल्यामुळं मी त्या अवस्थेत, मारहाणीच्या अवस्थेत त्यांचे व्हिडिओ वगैरे काढले, तर पोज वगैरे देऊन मला म्हणती काढ व्हिडिओ काढ, कुठं गेली तरी तुझी दखल घेणार पोलीस नाही. अधीक्षकांच्याकडून तुम्हाला सातारमध्ये काय सांगण्यात आलं? मग मी इथं शिरवळ पोलीस स्टेशनला मी घरूनच PI साहेबांना फोन केला. सर असा मी महिला सरपंच आहे, माझ्यावर जीवघेणा हल्ला झालाय. नलावडे साहेब मला म्हटले मॅडम तुम्ही पोलीस स्टेशनला या. मी घरून 112 पण डायल करत होते सर, पण ते कनेक्ट झाले नाही. मी पोलीस स्टेशनला पोहोचले. त्याच्यानंतर मी नलावडे साहेबांना सांगत होते 22 तारखेला मी तक्रार अर्ज केला होता राहुल शंकर खामकर विषयी. तरी पण PI साहेब मला म्हटले तुम्ही बोलू नका, एक जण बोला. मिस्टर माझ्या बरोबर होते, त्यांनी त्या राहुल शंकर खामकरची बाजू, वाळूचा जो विषय तो उचलून धरला. मी म्हंटल सर वाळूचा विषय नाही इथं, आज माझ्यावर जीवघेणा हल्ला झालाय. मला ती बाई म्हंटली पण तुझा हाफ मर्डर केला तरी कुठल्या पोलीस स्टेशनला तक्रार घेणार नाही. मी इथं शिरवळ पोलीस स्टेशनला 2 ते 2.5 तास बसून होते. व्हिडिओ दाखवल्यानंतर काय म्हणणार? त्यांनी त्या दिवशी व्हिडिओ बघितला नाही, काय नाही. मला नुसतं तक्रार घेताना वाळूचाच विषय वरती घेत होते. मी म्हणत होते मी एक महिला सरपंच आहे, प्रथम नागरिक म्हणून माझ्यावर जर जीवघेणा हल्ला होत असेल तर बाकीच्या महिलांचं काय त्याला महत्व द्या. त्याच्यावर त्यांनी ते फिर्याद माझं तक्रार घेताना वाळूचाच विषय येत होता. मला ते काय पटत नव्हतं. मी त्याच अवस्थेत मग मी SP ऑफिसला त्याच दिवशी शनिवारी SP ऑफिसला तक्रार केली. तिथं त्या पोलिसांनी मला त्या अवस्थेत बघितलं. मला म्हटले मॅडम तुम्हाला सिव्हिल मेडिकल करणं गरजेचं आहे, तुमची कंडिशन नाहीये. मग मला त्यांनी सातारा सिव्हिल हॉस्पिटलला मेडिकल करायला तिथे नेलं, मेडिकल वगैरे केलं.
ती एवढी एसपी ऑफिसला तक्रार देऊन सुद्धा माझी कुणी फिर्याद घेतली नाही, काय नाही. मी सोमवारी पुन्हा एसपी ऑफिसला मॅडमला भेटायला गेले, तर मॅडम 9 वाजल्यापासून मी एसपी ऑफिसला बसून होते. मॅडम आल्या 1:30 पावणे 2 वाजता. त्याच्यानंतर नंबर वगैरे हे करत 5:45 वाजता मॅडम भेटल्या. मग मॅडमना मी सगळाच प्रकार सांगितला. त्यांनी फोटो वगैरे बघितले. मला म्हटले, "मॅडम तुमच्यावर अन्याय झाला, मान्य आहे, मी फोन करते." त्यांनी माझ्यासमोर फोन लावला. त्याच्यानंतर मग मी 4 दिवसांनी इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तक्रार घेताना सुद्धा त्यांनी परत वाळूचाच मुद्दा घेतला. मी म्हटलं जाऊ दे. 2-3 जबाब काढले, वाचाय दिले. त्याच्यातले म्हटले, "मॅडम तुम्ही परत म्हणता पोलीस स्टेशन तुमची तक्रार घेत नाही. तुम्ही आमच्यावर हे अन्याय होते असं म्हणता." वाचताना स्टेटमेंट देताना सुद्धा 2-3 पेज काढले. नंतर मी म्हटलं जाऊ द्या, आपल्यावर अन्याय झाला महत्वाचं, त्याची एफ-आय-आर होणं गरजेचं आहे. नंतर मग त्यांनी सगळं स्टेटमेंट वगैरे घेतलं. एफ-आय-आर करस तोपर्यंत म्हटले मॅडम सर येतायत. मग अर्धा तास मी इथंच बाहेर बसून राहिले. म्हणजे हा प्रकार तुम्ही एसपी ऑफिस वरून आल्यानंतरचा आहे हा, का? आल्यानंतर हा घडलाय. पण मी म्हणते आता मला एफ-आय-आर केली का त्यांच्यावर? एफ-आय-आर केली, त्यांच्यावर एफ-आय-आर केली, पण मला एसपी ऑफिसला का जावं लागलं हा महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की मी एसपी ऑफिसला जाऊन माझ्यावर एवढा जीवघेणा हल्ला झाला. माझ्या कुटुंबाला अजून त्या लोकांपासून धोका आहे. मी सारखी सांगत होते, माझ्या घराच्या अवतीभोवती ती फिरतात. माझी मुलगी भोरला कॉलेजला आहे. तिच्या जीवाला धोका आहे. तिचं कसं कॉलेज करते असा तो मला माणूस म्हटला. मी हे पण सांगितलं त्यांना. तरी पण काय माणसाचं नाव होतं? ती अनोळखी व्यक्ती आहे. ते राहुल शंकर खामकरनं बाहेरून बोलवलेले होते. ते कोण आहेत मला माहिती नाही. आता ह्या खामकर नावाच्या व्यक्तीनं जे बाहेरून गुंड महिला असतील किंवा पुरुष असतील यावर शिरवळ पोलीस काय कारवाई करणार, आणि सरपंचांवरच अशी वेळ येत असेल तर मग सर्वसामान्यांचं काय, असा प्रश्न शिरवळ पोलिसांना ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी विचारतोय. धन्यवाद. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.